पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विकासाभिमुख आणि लोकाभिमुख धोरणांचा पुनरुच्चार करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला। सक्षम पाणी व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते, मजबूत पायाभूत सुविधा, सक्षम अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था, शिक्षण, स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, महिलांची सुरक्षा, सक्षमता आणि सन्मान, पूल आणि उड्डाणपूल, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, सशक्त आरोग्य सेवा, सुरक्षित गृहनिर्माण आणि दिलासादायी कर सवलती यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली। यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की क्रीडा आणि क्रीडापटूंचा विकास, स्मार्ट सिटी, स्मार्ट सोल्युशन, उद्याने, निसर्ग संवर्धन, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षा, गावांचा सर्वांगीण विकास, तलावांचा विकास, कायदा सुव्यवस्था, नागरी सुविधा, कन्व्हेन्शन सेंटर, नाट्यगृहे, संस्कृती, विचार आणि श्रद्धेचा सन्मान, आधुनिक सुविधा आणि नियोजनबद्ध शहर उभारणे हे महायुतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे। महायुतीच्या उमेदवारांनी संपूर्ण शहरात नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केला असून थेट जनतेशी संवाद साधला आहे। विकास कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला आहे। आम्ही केलेली मेहनत, केलेली कामे आणि सुज्ञ मतदारांचा विश्वास यांच्या जोरावर महायुतीला या निवडणुकीत मोठा आणि दणदणीत विजय मिळेल असा ठाम विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की पनवेलला केवळ महानगरपालिका नव्हे तर आदर्श, आधुनिक आणि नियोजनबद्ध स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प महायुतीने केला असून येत्या काळात पनवेलचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल। महायुतीचा विकासाचा अजेंडा, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने मिळणारा भक्कम निधी आणि अनुभवी नेतृत्व यामुळे पनवेलच्या प्रगतीला नवी गती मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। आम्ही आपल्या सर्वांपर्यंत हे जे संकल्प पत्र घेऊन आलो आहे, हे संकल्प पत्र आम्ही प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी वाटलं आणि जर या संकल्प पत्राची मागच्या बाजूची पानं आपण पाहाल तर नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठा, खारघर याची वेगवेगळी पानं आहेत आणि त्या त्या शहरामध्ये आम्ही खारघरमध्ये खारघरवासियांसाठी अशा पद्धतीनं आम्ही नेमकं काय करणार हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज या संकल्प पत्राच्या माध्यमातून पनवेलच्या विकासाचं हे शाश्वत असं संकल्पपत्र आम्ही आपल्या सर्वांपर्यंत आणलं आहे। 2017 साली आम्ही दशमान योजना आणली होती आणि या दशमान योजनेच्या माध्यमातून ज्या 10 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महापालिकेनं काम केलं पाहिजे हे आम्ही त्यावेळेला जाहीर केलं। त्याच्यातल्या बहुसंख्य गोष्टी आम्ही पूर्ण करू शकलो आणि आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही हे काम आणखी पुढे घेऊन जाणार आहोत, ज्याचा उल्लेख मी मगाशी केला की सक्षम पाणी व्यवस्थापन। मी आतल्या पानावरती, तिसऱ्या पानावरती आहे की सक्षम पाणी व्यवस्थापन याच्या माध्यमातून आता या शिला धरणाचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता त्या कामाला आम्ही म्हणतोय मे 2026 पासून त्याची सुरुवात होणार आहे। लँड ॲक्विजिशन रिलेटेड आणि बाकी सगळ्या या सगळ्या प्रक्रियेला वेग येईल। नावाशेवा टप्पा 3 जी आता करंजाडे, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली या सगळ्या परिसराला पाणी पुरवठा करते आणि त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत आलेल्या सगळ्या गावांना याच्यातूनच पाणी मिळणार आहे। ही योजना खरं तर त्याचं मुदत ही जून 2026 आहे। आमचा प्रयत्न आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत पाईपलाईनचं काम आणि मग जे पंप हाऊस आणि जी अनुषंगिक कामं आहे ही मे 2026 पर्यंत पूर्ण व्हावी, जेणेकरून या सगळ्यातून मिळणारं पाणी हे सगळ्या नागरिकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल। याबरोबरीनं जसं सिडकोनं आता स्काळा सिस्टीम करायचं ठरवलं, कारण आज तरी खारघर, कळंबोली, कामोठा, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा या आणि करंजाडा, उलवे, द्रोणागिरी या सगळ्या शहरांमध्ये सिडकोचा पाणी पुरवठा आहे, सिडकोच्या ताब्यात पाणी पुरवठा आहे। महापालिकेनं सगळ्या व्यवस्था हातात घेतल्या, पाणी पुरवठा घेतली नाही, कारण आम्ही सिडकोला सतत सांगत राहिलो की तुम्ही हे सगळं पूर्ण करून द्या, आम्ही ताब्यात घेऊ। हे सगळं पूर्ण करणं म्हणजे काय, हेटवणे जाण्याचं काम आहे, हे पूर्ण करून द्या। त्याचबरोबरीनं खारघर, कळंबोली, कामोठा या ठिकाणी पाण्याची वितरण व्यवस्था आज तरी मॅन्युअल आहे। पंप हाऊसमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक हे पाणी सोडत राहतात। आता या सिस्टीममधून लोकांचा सुटकारा व्हावी, कारण लोकांचा आरोप राहतो की अमुक अमुक ठिकाणीच पाणी जास्त जातं, म्हणून त्या ठिकाणी ऑटोमायझेशनची टेंडर्स ही सिडकोच्या माध्यमातून काढायला सिडकोच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा केला, त्यांना भाग पाडलं आणि त्याच्यातून तिथली ऑटोमायझेशनची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत। याबरोबरीनं आता मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढते, तशी त्या
मोठ्या संकुलांमध्ये गार्डनपासून सगळ्याला पाणी जे जातं ते पिण्याचं पाणी लागू नये, पोटेबल वॉटर ज्याला आपण म्हणतो. म्हणून सांडपाण्याच्या वरती प्रक्रिया करणं हे सिडको आणि महापालिकांनी केलं पाहिजे आणि या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर करायचा. तर पुनर्वापर जे करतील त्यांना टॅक्समध्ये रिबेट दिला पाहिजे, जे रेन वॉटर हार्वेस्टिंग करतील त्यांना टॅक्समध्ये रिबेट दिला पाहिजे. यासाठी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून हे काम पुढं चालू करणार आहोत. नंतरचा मुद्दा आहे दर्जेदार रस्ते, मजबूत पाया सुविधा. आपण पाहताय ठिकठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. त्याबरोबरीनं गटारं स्वतंत्ररित्या, ती बंदिस्त गटारं कॉन्क्रीटची ही सगळी गटारं आहेत. चौकांचं सुशोभीकरण केलं जात आहे. मुख्यत्वे तळोजापासून ते कळंबोली पनवेलचा हा रस्ता आता जो 4 लेन आहे, पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा ट्रॅफिक कंजेशनचा सामना करावा लागतो. त्याचं 6 पदरी मार्ग करण्याच्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितलं शासनाच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. ज्याप्रमाणे कळंबोलीचा ब्रिज हा शासनाकडे पाठपुरावा करून आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्टेट ऑफ आर्ट असा तो ब्रिज होणार. तसाच हा रस्ता हा सुद्धा 6 पदरी हा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. त्या बरोबरीनं नागरिकरण वाढलंय, त्यामुळे अग्निशमन दलामध्ये सुद्धा या प्रत्येक शहरामध्ये 90 मीटर शिडीची अग्निशामक वाहनं ही उपलब्ध करून देण्याच्यासाठी आम्ही आता या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या तरी आपल्या परिसरामध्ये NMMT, KDMT, बेस्ट या सगळ्या परिवहन सेवा चालतात. आम्ही प्रस्ताव असा ठेवलेला आहे की शेजारची नवी मुंबई महापालिका असेल किंवा शेजारच्या अन्य महापालिका असतील यांच्याबरोबर इंटिग्रेटेड बस सेवा, म्हणजे जसं पुण्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड प्राधिकरण एकत्रितरित्या बस सेवा देतं त्या पद्धतीनं इथे केलं जावं, जेणेकरून एफिशियंटली आणि कमीत कमी नुकसानीत, कारण परिवहन सेवा म्हणजे त्या नुकसानीतच बऱ्याचशा ठिकाणी चालतात, तर जास्त इफिशियंटली चालू शकतील आणि कमीत कमी नुकसानीत चालू शकतील अशा सार्वजनिक परिवहन सेवा या आम्हाला द्यायच्या आहेत. काल मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की आता तळोजा पेंधर पासून ते एअरपोर्टपर्यंत जी मेट्रो आहे ही सुद्धा लवकरात लवकर महामेट्रोच्या माध्यमातून तेही काम केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेलं आहे. शाळांच्या बाबतीमध्ये जसं पनवेल शहरामध्ये आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची 100वी जयंती 13 जानेवारी, तर त्यांच्या नावानं असलेली जशी शाळा पनवेल शहरामध्ये आहे ती तशाच शाळा आम्ही आता खारघर, कामोठा, कळंबोली, तळोजा आणि ग्रामीण भागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून या शाळा आम्ही बांधणार आहोत आणि या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जाईल. याशिवाय 11वी 12वीचंही शिक्षण हे त्या ठिकाणी दिल्या जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रयत्न करू. या सगळ्या शाळा आणि आता आमच्याकडे असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा त्याच्यामध्ये ई-लर्निंग असेल, डिजिटल शाळा असतील, व्हर्च्युअल क्लासरूम असतील, ग्रंथालयाच्या सुविधा असतील, हे सगळं आम्ही त्याच्यामधून देणार आहोत. खेळाडूंनाही त्या ठिकाणी चांगलं विशेष प्रशिक्षण देता येईल महापालिका शाळांमधून, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. लायब्ररी, गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका या निर्माण करण्यावरती महापालिकेनं भर दिला पाहिजे. आम्ही पाठपुरावा करू. AI च्या माध्यमातून आणि थोडं जे विशेष विद्यार्थी असतात यांच्यासाठी सुद्धा महापालिका शाळांमधून ML अभ्यासक्रम आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, सक्षमतेच्या दृष्टिकोनातून महापालिका सुरक्षित स्वच्छतागृह निर्माण करणार आहे आणि याचबरोबरीनं महिला बचत गटांच्या उत्पादनांना तिथे बाजारपेठ मिळाली पाहिजे. महापालिका या थेट बाजारपेठ निर्माण करून देतील वेगवेगळ्या विभागामध्ये. त्याच्यासाठीचे जी शासकीय संकुलं असतील त्याच्यामध्ये आम्ही त्यांना या विक्रीची व्यवस्था ही निर्माण करून देणार आहोत. आपल्याला कल्पना आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे 15 डिसेंबरला हे पनवेलमध्ये आलेले होते आणि 15 डिसेंबरला त्यांनी 15 तारीख की 17 त्यांनी महापालिकेच्या 300 महिलांच्या 300 गरोदर मातांच्यासाठीच्या रुग्णालयाचं भूमिपूजन त्यांनी केलं. महापालिकेच्या माध्यमातून जेव्हा हे रुग्णालय तयार होईल त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की खाजगी रुग्णालयांमध्ये सिझेरियनला अलीकडच्या काळामध्ये 30,000पासून 80,000पासून लाख 1.5 लाख रुपये इतका खर्च येतो. जेव्हा महापालिकेचं हे रुग्णालय निर्माण होईल एका वेळेला 300 गरोदर मातांना सामावून घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था महापालिका निर्माण करणार आहे. याशिवाय महिलांसाठीच्या वेगवेगळ्या अन्य योजनांचाही उल्लेख आमच्या या संकल्पपत्रामध्ये आम्ही केलेला आहे.
या बरोबरीनं आता वेगवेगळे पूल, उड्डाणपूल असतील, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं यापूर्वीच ट्रॅफिक नियोजनाचं काम हे क्रिसिल सारख्या नामांकित संस्थेला दिलेलं आहे, की ज्यांचा आराखडा महापालिकेच्या हे जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्या सोबतीनं तयार होतो आहे, की जेणेकरून महापालिकेच्या क्षेत्राची ट्रॅफिक कंजेशनपासून ही मुक्तता होऊ शकेल. सक्षम अशा आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे 26 दवाखाने हे आधीच कार्यरत आहेत आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई महापालिका सोडून आपल्याला दिलेल्या निकषांपेक्षा जास्त दवाखाने असलेली पनवेल महापालिका ही एकमेव महापालिका आहे की निकषापेक्षा जास्त हे दवाखाने आम्ही उपलब्ध केले. 2 फिरते दवाखाने ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत. या व्यतिरिक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ही सुद्धा आता अन्य शहरांची गरज बनली आहे. त्यामुळे पनवेल, खारघर, कळंबोली, तळोजा या ठिकाणी आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारू. महिलांसाठी विशेष कक्ष त्या ठिकाणी असतील. महापालिकेच्या माध्यमातून सातत्यानं जसं स्वयंसेवी संस्था या कृत्रिम अवयव दिव्यांगांसाठी देतात तसे देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करत राहणार आहे. या व्यतिरिक्त जनऔषधी केंद्र हे उपलब्ध असले पाहिजेत. आपल्याकडे बहुसंख्य ठिकाणी आता पाळीव प्राणी आहेत, यांचाही विचार केला पाहिजे आणि म्हणून पाळीव प्राण्यांच्यासाठी फिरता दवाखाना हा सुद्धा चालू करण्यात आलेला आहे. यांची संख्या आम्ही वाढवू. टॅक्सच्या बाबतीमध्ये महापालिकेच्या मध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या 2017 लोकांनी संधी दिलेली होती. त्यामुळे एकीकडे महापालिका चालली पाहिजे, महापालिकेच्या माध्यमातून सोयीसुविधा दिल्या पाहिजेत, तर वाजवी कर घेतला पाहिजे. यासाठी महापालिकामध्ये भाजप आग्रही होती, महायुती आग्रही आहे आणि म्हणूनच महापालिकेमध्ये 50% कर कपात करावी यासाठी आम्ही आग्रह धरला होता. प्रशासनानं सांगितलं की 50% जर कर कपात केली तर आम्हाला पगारच देता यायचा नाही. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात काही महापालिकांची अशी स्थिती आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं फार तर 35% ही तुम्ही सवलत द्या आणि 35%चा ठराव प्रशासनानं त्यावेळेला केलेला होता आणि त्यामुळे हा 35%चा ठराव केला. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिकांच्या तुलनेत आमचा जो जनरल टॅक्सचा रेट आहे हा सगळ्यात कमी आहे. हे यापूर्वी देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि तरीसुद्धा सांगतो की आता हा जो टॅक्स आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ केली जाणार नाही. हे या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला आज या ठिकाणी उद्धृत करतो. या व्यतिरिक्त ज्या 30 वर्षापेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारती आहेत त्यांना इन्सेंटिव्ह FSI देऊन त्यांच्या पुनर्विकासाला प्राधान्य द्यावं असं आमचं मत आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट, स्वयं पुनर्विकास याच्यावरती त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. जसं मुंबईमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांची समिती नेमलेली होती आणि तिथे हे पूर्णत्वाला जाते. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी महापालिका हद्दीमध्ये पुनर्विकासाला चालना मिळालेली आहे. अनेक ठिकाणी लोक हे अगदी नवख्या बिल्डरला त्यांचा पुनर्विकासाचा प्रकल्प देतात आणि 1-2 वर्ष काहीच घडत नाही आणि मग असे लोक पुन्हा दुसऱ्या माणसाकडे जातात. हे जे घडतं आहे त्याला आळा बसावा म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वयं पुनर्विकासाला चालना दिली आणि त्यांनी सांगितलं सिडको असू द्या किंवा या कुठल्याही निकषांचा बाधा येणार नाही असा स्वयं पुनर्विकास करता आला पाहिजे. याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विशेष कटाक्ष आहे. कारण मुंबईपासून सगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आपलं घर विकायचं आणि मग पलीकडे जायचं. पूर्वी लोक अंबरनाथपर्यंत गेली, आता रेल्वे झाल्यानंतर पनवेल आणि पनवेल सॅटेलाईट सिटी बनली. पनवेलच्या पुढे प्रत्येक गाव आता सॅटेलाईट गाव बनलं, त्याच्या भोवती वस्ती वाढायला लागली. ही सगळी मुंबईची आलेली लोक आहेत. मुख्यमंत्री मध्ये म्हणतात की मुंबईचा माणूस मुंबईत राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून 15 चाळीपासून त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली की जाणीवपूर्वक मुंबईकराचं पुनर्वसन तिथंच झालं पाहिजे यासाठी त्यांनी भर दिला. मला या ठिकाणी म्हणायचं आहे की आमचा पनवेलकर पनवेलच्या बाहेर जाता कामा नये. तो पनवेलपासून पलीकडे विचुंबा आणि पलीकडे लांब लांबच्या गावामध्ये जाता कामा नये. सन्मानानं तो इथंच राहायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून स्वयं पुनर्विकास हा पुढच्या काळासाठीचा आमचाही अजेंडा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरती भर देणार आहोत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजना, या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आता 6,615 एकूण झोपडीधारक आहेत. सिडकोच्या भूखंडावरती त्याच्यापैकी 3,918 झोपड्या आहेत.
महापालिका महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये 8 झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये 2164 आहेत आणि खाजगी भूखंडावरती 6 झोपडपट्ट्या आहेत, त्याच्यावरती फक्त 533 झोपडीधारक राहतात. या सगळ्या लोकांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 याच्या अंतर्गत 867 घरं, याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 1च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 1602 घरं, प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसरा टप्पा त्याच्या 2.0 याच्या अंतर्गत पहिला टप्पा, याच्यामध्ये 2000 घरं ही प्रस्तावित केलेली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्याचे टेंडर्स झालेत किंवा त्याच्या बरोबरीनं त्याचे सगळे कन्सल्टंट नेमून त्याचे DPR हे तयार झालेले आहेत. याच्यावरती काम देखील पनवेलमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या झोपडपट्टीवासियांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या पुनर्विकासाला या ठिकाणी त्यांच्या स्वप्नातलं त्यांचं घर पूर्ण होण्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणानं पाठपुरावा करणार आहोत. या सगळ्या परिसरामध्ये राहणारा जो तरुण आहे, या तरुणाच्यासाठी आणि सगळेच नागरिक आहेत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं याच्यासाठी ठिकठिकाणी जसं दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी आम्ही निर्माण केली, कळंबोलीला कुस्तीचं संकुल असेल, त्याचबरोबर पनवेल शहरामध्ये बॅडमिंटनचं संकुल आहे, त्याच कामोठा आहे, तळोजा आहे, या ठिकाणी अशीच क्रीडा संकुलं ही आम्ही उभी करतोय. सिडकोनं बांधलेलं फिफाचं ग्राउंड आहे हे असेल किंवा सिडकोमार्फत निर्माण केलेल्या सुविधा आहेत, यासुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरात आल्या पाहिजेत याच्यावरती आम्ही सातत्यानं भर दिला आहे. दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी निर्माण झाली तर त्याच्या भोवतालचं जी मोकळी जागा आहे ती मैदानासाठी अन्य सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय. ज्यांना विशेष प्रावीण्य मिळतं असे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी चांगली संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना 50,000पर्यंतचं अर्थसहाय्य हे महापालिकेच्या माध्यमातून द्यायच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महापौर चषक स्पर्धा असतील, विशेष खेळाडू असतील, यांना विशेष प्रशिक्षण आणि त्यांच्यासाठी स्पर्धांचं आयोजन हे सुद्धा महापालिकेनं करावं यासाठी आम्ही या संकल्पपत्रातून आम्ही कटिबद्ध होत आहोत. या व्यतिरिक्त सर्व पद्धतीचे खेळ, मग क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, लॉन टेनिस, व्यायामशाळा, रायफल शूटिंग, या बरोबरीनं बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण हे या सगळ्या शहरांमध्ये दिलं जावं. स्केटिंगच्या बाबतीमध्ये देखील अनेक खेळाडू आपले हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जातात, तर याच्यामध्ये भर आम्ही दिलेला आहे. स्मार्ट सिटीचे स्मार्ट सोल्युशन हे देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती जर एज्युसिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी अशी शहरं उभी राहतील तर आम्ही काही त्यांच्याकडे फक्त बघत राहणार नाही आहोत. या शहरांमध्ये त्याच दर्जाच्या सोयीसुविधा या दिल्या गेल्या पाहिजेत. आज शहरामध्ये CCTVचं जाळं हे उभं राहत आहे. महापालिकेनं त्याच्यावरती राहिलेल्या ठिकाणी CCTV उभं करायला सुरुवात केली. त्याचबरोबर कमांड अँड कंट्रोल सेंटर, क्विक रिस्पॉन्स टीम, मल्टी लेवल पार्किंग्स आणि इंटेलिजंट ट्रॅफिक आणि सिग्नल मॅनेजमेंट यंत्रणा या उभ्या करण्यावर भर आहे. महापालिकेनंच या अनुषंगानं पेपरलेस कारभारासाठी सर्व सेवा द्यायला, कर भरणा करायला, माहिती मिळवायला आपल्या हातामधल्या मोबाईलवरती हे सगळं यावं यासाठी व्यवस्था निर्माण केल्या. स्मार्ट ॲप तयार केलं आहे, ते अजून आवश्यकतेप्रमाणे हे केलं जाईल. शहरातल्या लोकांना चांगलं जीवनमान मिळावं या दृष्टिकोनातून जसं आम्ही खारघरमध्ये सेक्टर 35मध्ये आम्ही ट्रॅफिक पार्क उभा करतो आहे, आम्ही प्लॅनेटोरियम उभं करतो आहे, त्याचबरोबरीनं ही सगळी वेगवेगळ्या पद्धतीची गार्डन उभी करायची. आता रोटरीनं सहकार्य देऊ केलं. पनवेलमधल्या साईनगर परिसरामध्ये बटरफ्लाय पार्क याच्या निर्माणाला सुरुवात झालेली आहे. याच पद्धतीनं आम्ही बॉटॅनिकल गार्डन असेल, थीम पार्क असेल, व्हर्टिकल गार्डन आहे, मियावाकी फॉरेस्ट आपल्याकडे रोटरीनंच निर्माण केलं आहे. म्हणजे जनसहभागातून सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय. आपण पनवेल महापालिका हद्दीतली वेगवेगळी गार्डन पाहताय. चांगल्या पद्धतीच्या दर्जाची आणि चांगल्या पद्धतीची खेळणी उभारणी केली आहे. ही सगळी गार्डन आता मुलांनी गजबजलेली ही आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. त्याच ठिकाणी ओपन जिम या उभ्या केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी व्यायाम करताना आपल्याला सकाळी संध्याकाळी पाहायला मिळत आहेत. मला वाटतं की 8 वर्षापूर्वी निवडणुकीच्या आधीची स्थिती आणि आज या सगळ्या लोकांचं जीवनमान याच्यामध्ये बदल झालेला हा आपल्याला आपल्या अवतीभोवती हा निश्चितपणानं या ठिकाणी दिसतोय. आणि म्हणून याच अनुषंगानं सक्षम तरुण सक्षम शहर, हिरवं पनवेल निरोगी पनवेल, स्वच्छ पनवेल निरोगी पनवेल
ज्येष्ठांचा सन्मान करताना त्यांच्यासाठीच्या योजना, गावं आहेत, या गावांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वाहिन्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. एकीकडं सोर्समधून पाणी त्यांच्यापर्यंत पोचायला सुरुवात होती आहे. जे आम्ही शहरामध्ये देतोय तेच आम्हाला गावामध्ये द्यायचं आहे. आणि म्हणून आपण पाहताय पिसारव्याचा तलाव हा यूट्यूबवरती ट्रेंडिंग आहे. तसाच तलाव तळोजा गावात आहे, मुस्लिम बहुल वस्तीचं गाव आहे, पण अतिशय चांगला उपयोग त्या ठिकाणी होत आहे. पुरुषांपासून ज्येष्ठांपासून महिलासुद्धा स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर करताना पाहायला मिळतील. आज याचबरोबरीनं गावांमध्ये करवली असेल, किरवली असेल, करवलेला काम सुरू आहे, किरवलीला नियोजित आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये त्या परिसरामधले त्यांच्या गावांनी राखलेले तलाव यांचं सुशोभीकरण झालं पाहिजे. यावर आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भर देऊ. याचबरोबर समाज मंदिरं त्या ठिकाणी झाली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या तिथल्या शाळा या माध्यमिक शाळांमध्ये बदल झाला पाहिजे. पार्किंगची सुविधा या गावांच्यासाठी, ग्रंथालय, अभ्यासिका, कारण गावामध्ये घरांमध्ये अभ्यास करता येतोच सगळ्यांना असं नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासिका या आम्ही निर्माण करणार आहोत. आरोग्य केंद्र बनलेली आहे, ती चांगल्या पद्धतीनं त्यांचा उपयोग होतोय. लाखो ग्रामस्थांना या आरोग्य केंद्रांचा आज वापर होतोय. त्याची आकडेवारी मी आपल्याला या ठिकाणी वेळेच्या अभावी देणार नाही. प्रदूषणाच्या संदर्भामध्ये गाव असू द्या, शहर असू द्या, या ठिकाणी एक रेक्टिफिकेशनच्या साठी एक मोठा प्लॅन हा आखावा लागणार आहे. आणि या दृष्टिकोनातून ते पाण्यातलं प्रदूषण असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल, आज याचा सामना आपल्याला करावा लागतो. थंडीचे दिवस आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी सोशल मीडियावरती आता तो 400च्या वरती कसा गेला, आणखीन कसा गेला असं दाखवलेलं आहे. या संदर्भामध्ये मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी हे आपापल्या पातळीवर प्रयत्न करतोय. मग आम्ही प्रयत्न करू, महापालिका प्रयत्न करेल, महापालिकेनं याची जास्तीत जास्त ठिकाणी माहिती देणारी यंत्र बसवली आहेत. माहिती एकदा लोकांपर्यंत गेली की लोक अजून जागरूक होतात. आणि मग वेगवेगळ्या संस्था आहेत यामध्ये काम करणाऱ्या, त्या संस्था यांच्या बरोबरीनं जे प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे यांना या कंपन्यांवरती अंकुश ठेवायला लावणं ही आमची जबाबदारी आहे. आता आम्ही इकडं सगळं आम्ही काय करणार सांगतोय, आमच्यावरती टीका करणारे हे या परिसरामध्ये राहतात. 6-6 वर्ष आमदार राहिले, त्यांच्या नावडा गावाच्या भोवती राहणारे कॉलनीवासी, गावातली मंडळी ही प्रदूषणाची तक्रार करतात. त्यांनी या संदर्भामध्ये काय आवाज उठवला या बाबतीमध्ये माझ्याकडे तरी आज माहिती कुठल्याही पद्धतीची उपलब्ध नाही. पण आम्ही फक्त आरोप करणाऱ्यांपैकी नाही, कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत. आणि म्हणून कृती करून पुढे जायचं हा आमचा सातत्यानं आमचा निर्धार राहिलेला आहे. तलावांच्या विकासाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून CCTVच्या बाबतीत मी आपल्याला उल्लेख केला. नागरी सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महापालिकेनं गव्हर्नन्सवरती भर द्यावा, आम्ही यापूर्वी देखील पाठपुरावा केला. फुटपाथवरची अतिक्रमणं हटवण्याच्या बाबतीमध्ये, अतिक्रमणमुक्त फुटपाथ राखण्याच्या बाबतीमध्ये आमचा सातत्यानं भर राहिला आहे. मी तर विधानसभेमध्ये देखील महापालिका प्रशासन ज्या वेळेला कमकुवत पडताना दिसलं त्यावेळेला त्याच्यावरती मी विधानसभेमध्ये देखील या ठिकाणी आसूड उगारलेले आहेत. याबरोबरीनं या आपल्या पनवेलचा सांस्कृतिक वारसा जपला जावा, तसं आद्यकांती वासुदेव फडके नाट्यगृह आहे, तसं खारघरमध्ये आणि बाकीच्या विभागांमध्ये सुद्धा आता महापालिकेला आता झाली आता 9 वर्ष, त्यामुळे या सगळ्या अन्य विभागामध्ये सुद्धा लोकसंख्या वाढली आहे. तर तिथंही अशी छोटी मोठी ही नाट्यगृह उभारली गेली पाहिजेत, त्याच्यावरती आम्ही भर देणार आहोत. हे सगळं होत असताना कामोठे, कळंबोली, खारघर या सगळ्या शहरांच्यासाठी तळोजा आणि शेजारचा परिसर असेल, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी असेल, या सगळ्यासाठी आमच्या परीनं आज लोकांनी आम्हाला जे माय सिटी माय एजेंडा याच्या माध्यमातून सूचना केल्या, अनेक विचारवंतांनी दिल्या, आपल्यापैकी काही पत्रकारांनी वेळोवेळी आपण प्रश्न विचारले, काही सूचना केल्या, या सगळ्याचा अंतर्भाव करून हे संकल्पपत्र आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जनतेपर्यंत नेण्याचा आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. आणि